नमस्कार मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाचं काय झालं जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. या सिंहासनाबाबत इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्याकडून जाणून घ्या. पारतंत्र्याच्या अंधकारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला घेऊन जाणाऱ्या ऐतिहासिक आणि तेजोमयी शिवराज्याभिषेक सोहळ्याला आज 2026 या वर्षी 352 वर्षे पूर्ण होत आहेत. हा सोहळा स्वराज्याच्या स्थापनेतील एक मैलाचा दगड मानला जातो. या निमित्ताने कोल्हापूर येथील प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनाचा इतिहास आणि त्याच्याशी संबंधित काही रहस्ये उलगडलेली आहेत. रायगड स्वराज्याची राजधानी आणि राज्याभिषेकाचे केंद्र. रायगड हा बलाढ्य आणि मजबूत किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला होता. स्वराज्याची नवीन राजधानी म्हणून रायगडाची निवड करण्यात आली, कारण हा किल्ला भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. रायगडावर अनेक महत्त्वाच्या इमारती उभारण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये 18 कारखान्यांचा समावेश होता. यामध्ये रत्नशाळा, शस्त्रागार, अन्न भांडार आणि इतर कारखाने यांचा समावेश होता. शिवरायांनी रामाजी दत्तोचित्रे यांना रत्नशाळेचा प्रमुख म्हणून नेमले होते. या रत्नशाळेतूनच पुढे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी भव्य सुवर्ण सिंहासनाची निर्मिती झाली. सुवर्ण सिंहासनाची निर्मिती सन 1673 पासून, म्हणजेच राज्याभिषेकाच्या 1 वर्ष आधीपासूनच रामाजी दत्त यांनी सुवर्ण सिंहासन तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या सिंहासनासाठी रत्नशाळेतील सर्व मौल्यवान रत्ने वापरण्यात आली होती. सिंहासनाला भव्यता आणि वैभव प्रदान करण्यासाठी सोन्याबरोबरच हिरे, माणके, पाचू आणि इतर रत्ने यांचा वापर करण्यात आला होता. डच वखारीतील अब्राहम लेफेबर याने डच गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात या सिंहासनाचे नाव शिवराज असे नमूद केले आहे. या पत्रातून सिंहासनाच्या भव्यतेची आणि वैशिष्ट्यांची कल्पना येते. 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा थाटामाटात राज्याभिषेक झाला. या सोहळ्यासाठी 32 मन सोन्याचे भव्य सिंहासन तयार करण्यात आले होते. या सिंहासनावर बसून शिवरायांनी स्वराज्याच्या राजाचे रूप धारण केले आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्याची नवीन पहाट देशाला दाखवली. 32 मन म्हणजे किती? आजच्या काळात वजन मोजण्यासाठी ग्रॅम आणि किलोग्रॅमचा वापर होतो, परंतु शिवाजी महाराजांच्या काळात वजन मोजण्यासाठी मन आणि शेर ही मापके वापरली जायची. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या मते 1 मन म्हणजे 16 शेर आणि 1 शेर म्हणजे 24 तोळे आणि 1 तोळा म्हणजे 11.75 ग्रॅम. यानुसार म्हणजे 32 मन सोन्याचे सिंहासन म्हणजे सुमारे 144 किलोग्रॅम सोन्याचे होते. काही इतिहासकारांच्या मते 1 मन म्हणजे 40 किलो असाही उल्लेख आढळतो. या हिशोबाने 32 मन म्हणजे 1280 किलो सोने होते, परंतु इतिहासकालीन नोंदींनुसार 144 किलो हा आकडा अधिक विश्वासार्ह मानला जातो. या सिंहासनाचे पुढे काय झाले असावे? शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराजांच्या हातात आली, परंतु संभाजी महाराजांच्या निधनानंतर आणि पुढे पेशव्यांच्या काळात या सिंहासनाविषयी फारशा नोंदी आढळत नाहीत. 1818 साली जेव्हा इंग्रजांनी रायगडावर ताबा मिळवला, तेव्हाही या 32 मन सोन्याच्या सिंहासनावर त्यांनी कब्जा केल्याचा कोणताही पुरावा किंवा नोंद इतिहासात सापडत नाही. यामुळे हे सिंहासन नेमके कुठे गेले याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या मते असा अंदाज आहे की सिंहासन लपवले गेले किंवा त्याचे सोने आणि रत्ने वेगवेगळ्या ठिकाणी वितरित करण्यात आली, परंतु याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. शिवराज्याभिषेक. स्वराज्याच्या पाया शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक हा केवळ एक समारंभ नव्हता,
तर तो स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा प्रतिकात्मक उत्सव होता. या सोहळ्याने मराठ्यांना एक नवी ओळख दिली आणि परकीय सत्तांपासून मुक्त होण्याची प्रेरणा दिली. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याने सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण केले आणि प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सैन्य यांच्या बळकटीकरणावर भर दिला. सुवर्ण सिंहासन हे केवळ वैभवाचे प्रतीक नव्हते, तर ते स्वराज्याच्या सामर्थ्याचे आणि स्वातंत्र्याचे द्योतक होते. आजच्या पिढीला काय प्रेरणा मिळते यातून? तर 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आपण शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि त्यांच्या स्वप्नांचा वारसा जपला पाहिजे. स्वराज्याची संकल्पना आजही तितकीच प्रासंगिक आहे. स्वातंत्र्य, स्वाभिमान, सामाजिक न्यायासाठी शिवरायांनी दिलेला लढा आजच्या पिढीला प्रेरणा देतो. रायगडावरील त्या सुवर्ण सिंहासनाचे रहस्य भलेही आज अज्ञात असले तरीही शिवरायांचे विचार आणि त्यांचे कार्य आजही आपल्या मनात जागृत आहे. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.